मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। सतेज पाटील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतल्या मोठमोठ्या होर्डिंग्जवरती झळकली आहे। छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीत दिसतात। जाहिरातींमध्ये देवाभाऊ असा उल्लेख आहे, पण या जाहिरातीची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा आहे। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली गेली आहे। सीपी राधाकृष्ण यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी असेल। शिंदेंसह संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे सुद्धा जबाबदारी आहे। बीडमध्ये विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे। हाकेंचा त्यांनी स्ट्रीट डॉग असा उल्लेख करत राजकीय आणि सामाजिक नसबंदी करू असं विधान केलंय। बीडच्या परळीमध्ये पोलीस स्थानकासमोर वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर्स लावले गेले। दोनही पोलीस स्थानकासमोर वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्यामुळे खळबळ माजली। विशेष म्हणजे या बॅनरवरती धनंजय मुंडेंचा सुद्धा फोटो आहे। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चाही केली। मंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवरती जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। जे आम्हाला आडवे येतील त्यांना आडवं करून आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। मुख्यमंत्र्यांकडे सगळा लेखाजोखा दिलेला आहे। जर कोणी चुकीच्या पद्धतीनं कामं करणार असेल तर त्यांना सरळ करू असं गणेश नाईकांनी विधान केलंय। गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नैमेच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद होतो। दादा, वनमंत्री म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी आज आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण नमूद केल्या। अतिक्रमणचा विषय असू दे, मोरबे धरणाच्या परिसरातला किंवा डिझनीलँड सारखा प्रकल्प इथे यायला पाहिजे किंवा सौर ऊर्जा प्रकल्प इथे यायला पाहिजे, याबद्दल महानगरपालिका प्रशासन कुठेतरी चालढकलपणा करते वर्षानुवर्षे, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलरच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती, परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून ते मागे राहिलं। परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल। 750 कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील 2 टप्प्यामध्ये। ते 750 कोटी रुपये 7 वर्षांमध्ये रिकव्हर होतील आणि राहिलेली साधारणपणे 23 वर्ष दर वर्षाला 100 कोटी रुपये महानगरपालिकेला, म्हणजे 100, 105, 115 तो 150 कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो, ते उत्पन्न मिळू शकतो। आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं, क्लोरेशन होतं, परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणारं जे मलमूत्र आहे ते तिथंच जातं। ही धारणा लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी आहे, माथेरान आणि माची प्रबल या 2 डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशुद्ध, ते शुद्ध नाहीये आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये आणि यापुढची बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली। ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला गेलाय। मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यावरती ओबीसी समाजात नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे। या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ओबीसी हक्क परिषदेत अनेक स्थानिक नेते हजर होते। मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्र्यांना घेराव घालू असा निर्णय यावेळी झालाय। राज्य सरकारनं मराठ्यांना अतिशय सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या GR मुळे
ओबीसी समाज संतप्त झालाय। आज सिंदखेड राजा इथे तहसील कार्यालयावरती समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडनं या GR विरोधात आंदोलन केलं गेलं। बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा दिलाय। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला गेलाय। देहू रोडमध्ये काँग्रेसच्या नियती ओभान यांच्या सभेचं आयोजन केलं गेलं। यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याबाबत जनजागृती केली। दरम्यान मोठ्या संख्येनं काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालंय। आंदोलक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते। बीडमध्ये बंजारा समाजानं आंदोलन छेडलं। एसटी प्रवर्गातनं बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली। ही मागणी मान्य न झाल्यास आमदार आणि खासदार यांना घेराव घालण्याचा इशारा दिला गेलाय। चोपड्यामध्ये पर्युषण पर्व समारोपानिमित्त जैन समाजाकडनं पालखी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला। नांदेड जिल्ह्यामध्ये आज ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली। 5 तारखेला ईद होती, मात्र गणेशोत्सव सुरू असल्यानं विसर्जनानंतर ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलेला। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे ईद ए मिलाद उल नबी या पर्वानिमित्त मुस्लिम समाज बांधव एकत्र आले। एकमेकांना शुभेच्छा देत त्यांनी हा सण उत्साहात साजरा केला। जळगावात ईदच्या निमित्तानं शोभायात्रा निघाली। यावेळी शोभायात्रेत मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। शोभायात्रा भिलपुरा येथील इमाम अहमद रजा चौक इथून सुरू झाली आणि अजिंठा चौफुली इथल्या ईदगाह मैदानावरती संपली। मोहम्मद पैगंबर यांच्या 1500व्या जन्मदिवसानिमित्त ईदची मनमाड शहरातनं पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक निघाली। भव्य जुलूस काढण्यात आला होता। मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी यात सहभाग घेतला। भुसावळ शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं ईद ए मिलादच्या निमित्तानं जुलूसचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या। राहता तालुक्यातील एकरुखी गावात नवरात्रोत्सवात यंदाही देवीची मशाल ज्योत आणण्याचं आयोजन केलं गेलंय। यंदा ही मशाल ज्योत आसाम राज्यातल्या गुवाहाटी इथल्या कामाख्या मंदिरात आणली जाईल आणि यासाठी 3000 किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार आहे। राज्य शासनानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मृतांच्या वारसांना अर्थसहाय्य मंजूर केलंय। वारसांना 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद कुटुंबियांनी व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं समाधानकारक प्रमाण असलं तरी शेतकऱ्यांवरचं संकट कमी नाहीये। येत्या हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक असताना आता या पिकावरती येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतोय। चोपडा तालुक्यामध्ये केळीला 500 ते 600 रुपयांचा दर मिळतोय। दर कमी मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। वेळेवर केळी कापली जात नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय। यामुळे जनावरांच्या बाजारावरती मोठा परिणाम जाणवतोय। जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला। या 6 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जनावरं दगावलेली आहेत। 1128 घरांचं नुकसान झालंय तर 38,19,000चा मदत निधी बाधितांना वितरित करण्यात आलाय। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे। नागपूरमध्ये एका घरातल्या नोकरानंच 21 दागिने लंपास केले। चोराला पश्चिम बंगालमधून अटक झाली। त्याच्याकडनं एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजा चौधरी असं या चोरट्या नोकराचं नाव आहे। जळगाव शहरामधनं जात असलेल्या मुंबई नागपूर महामार्गावरील पाळधी ते खोटेनगरपर्यंतच्या रस्त्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली। जवळपास 1 तासभर पडलेल्या पावसानं गोंदियातले रस्ते पाण्याखाली गेलेत तर धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पोहून नदी ओलांडत असलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज आला नाही, त्याचा बुडून मृत्यू झाला।
यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती जात मृतदेह तिथेच ठेवला. गावासाठी पूल बनवावा अशी मागणी करण्यात आली. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा काढला गेला. महामार्गावरती गेल्या 8 दिवसात 3 बळी गेलेत आणि या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावात अवैध धंदे आणि गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारींमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा नेला आणि निषेध नोंदवला. व्याघ्र अधिवास क्षेत्र अशी ओळख असलेल्या मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्यांनी अगदी हैदोस घातलाय. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात जल्लोषात मिरवणूक निघाली. यावेळी तरुणांनी गाण्यांच्या तालावरती ठेका धरला. तर ठिकठिकाणी मोफत मिठाई वाटपाचं आणि सरबत वाटपाचं आयोजन केलं गेलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या नान्नज येथे खर्डा चौकात भीमसैनिक संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं. खेड बंदला 100% प्रतिसाद मिळाला. कसारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पाटोल इथल्या एका शेतकऱ्याच्या दुभत्या म्हशीचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मात्र महावितरणचं दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. मालेगावमधील गिरणा धरण अखेर 100% भरलंय. मालेगाव नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न आणि सिंचनाची 2 वर्षांची चिंता यामुळे मिटली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना इथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केलाय. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे. पण नागपूरसारख्या महानगरात आजही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शहरातील फुटपाथवरती अशीच एक शाळा भरते आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देण्याचा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा उपाय ही संस्था शोधते. पालघरच्या समुद्रकिनारी 3 भलेमोठे कंटेनर्स आढळले. हे कंटेनर ओमान जहाजातील दुर्घटनेतले असल्याची माहिती मिळते. ओमान जहाजावरच्या 350 पैकी 302 कंटेनर शोधण्यात यश आलंय आणि बेपत्ता असलेल्या 48 कंटेनर्सपैकी 25 कंटेनर गुजरातमध्ये तर 3 हे पालघरच्या समुद्रकिनारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2023 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील अश्विनी केदारी यांचा मृत्यू झालाय. आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी बादलीमध्ये हीटर लावलेला होता आणि गरम पाण्याची बादली उचलताना त्यांच्या अंगावरती पाणी सांडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रग्रहणामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यांनी चंद्रभागेचं पवित्र जल आणून विठ्ठलला जलाभिषेक घातला. परंपरेप्रमाणे ग्रहण काळात चंद्रभागेचं पाणी आणून जलाभिषेक संपन्न झाला. 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारच्या विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असं अल्टिमेटम पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले दिले जातील, त्यामुळे अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही असा इशाराही बावनकुळेंकडून दिला जातोय. तर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना लक्ष्य केलंय. छगन भुजबळांचं ऐकून जीआरच्या शब्दात फेरफार करू नका असं नाव न घेता थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला. सरकार ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या ताटातलं काढून कुणालाही दिलं जाणार नाही अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसी समाजाला दिली आहे.